शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या. शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे. रेशन धान्याच्या पुरवठ्याला विलंब, लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फटका. वयवंदना काढले तर 70 पार 10 लाखांचे आरोग्य कवच मिळणार. त्या SMS ला बळी पडू नका, तुमचे बँक खाते होईल रिकामे. शहानिशा न करता भामट्यांना पाठवले कोट्यावधी रुपये, सतर्क राहण्याचे पोलिसांकडून आवाहन. कर्जमाफी प्रक्रियेमुळे नव्या पीक कर्ज वाटपामध्ये विलंबाची शक्यता. बनावट नोटांचा सेल, तरुणावर गुन्हा दाखल. पीक कर्ज वाटपामध्ये विलंबाची शक्यता. रेतीचे अवैध वाहतूक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. देऊळगाव राजा. बंगाल भाजप तृणमूलमध्ये थेट लढत, डाव्यांच्या अस्तित्वाचा लढा. 2 शेतकरी दाम्पत्यावर कोसळली वीज, दोघंही ठार. महसूल विभागामध्ये असणार तब्बल 35,876 पदे. विदर्भातील वाघ आता पुन्हा सह्याद्रीच्या दराखरामध्ये फोडणार डळकारी. अवकाळीने 1,31,000 हेक्टर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. खराच्या मोबाईलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले. पेट्रोल 458 तर डिझेल 520च्या पार होणार. बँकिंगपासून चॅटिंगपर्यंत काही सुरक्षित नसेल. कर्जाची परतफेड करण्यात जातोय केंद्र सरकारचा 63% पैसा. भारतीय शेअर बाजारासाठी हे वर्ष खूप कठीण ठरले आहे. अमेरिकेचा इराणमधील पुलावर मोठा हल्ला. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेस उमेदवार देणार. वादळाने वरणा शिवारातील केळी व मका लोळली. काढणीला आलेल्या गव्हालाही मोठ्या प्रमाणामध्ये फटका. पेट्रोलची चिंता कमी. गुढीपाडव्याच्या आठवड्यामध्ये EV खरेदीला चालना. खतांचा तुटवडा, खरीप हंगाम धोक्यामध्ये. नदीपात्रामधून वाळू